चला तर रव्याचे आप्पे कसे बनवायचे हे बघणार आहेत. तर रेसिपीला सुरुवात करू. लागणारे साहित्य: 1 कप रवा, अर्धा कप दही, बारीक चिरून घेतलेला कांदा, टोमॅटो, गाजर, कोथिंबीर, 5 ते 6 कढीपत्ते, 2 ते 3 हिरव्या मिरच्या, चवीनुसार मीठ, जिरं, मोहरी, हळद. एका बाउलमध्ये रवा आणि दही घालून मिक्स करून घेऊ. मिक्स करून 15 ते 20 मिनिटं भिजत ठेवू. 15 मिनिटं आपण मिश्रण भिजत ठेवलेलं मिश्रण छान भिजलं आहे. मिश्रण घट्ट वाटल्यामुळं आपण त्याच्यात थोडं पाणी घालून सैलसर करून घेऊ. कढईमध्ये तेल गरम करून घेऊ. त्यात मोहरी घालून जिरं मोहरी तडतडल्यावर चिरून घेतलेली हिरवी मिरची घालून घेऊ. त्यातच कढीपत्ता घालून अर्धा टीस्पून हळद घालून घेऊ. मिक्स करून घेऊ. त्यात चिरलेला कांदा, चिरलेला टोमॅटो, गाजर मिक्स करून घेऊ. 2 ते 3 मिनिटं चांगलं परतून घेऊ. सगळ्या व्हेजिटेबल आपण परतून घेतला. तयार केलेलं मिश्रण भिजू घातलेल्या रव्यात घालून मिक्स करून घेऊ. मिश्रण चांगलं मिक्स झाल्यावर त्यात मीठ घालून घेऊ. कोथिंबीर घालून सोडा किंवा इनो घालून मिश्रण चांगलं मिक्स करून घेऊ. मिश्रण चांगलं मिक्स करून घेतला. आप्पे पात्र गरम करून त्याला थोडे तेल लावून घेऊ. प्रत्येक कप्प्यात चमच्याने मिश्रण घालून पात्रात आपण मिश्रण घालून घेतला. झाकण लावून मध्यम आचेवर 4 ते 5 मिनिटं शिजवून घेऊ. 5 मिनिटं शिजवून घेतला. आता दुसऱ्या बाजूने पलटून घेऊ. अशा प्रकारे आपण सगळे आप्पे पलटून घेतला. आता दुसऱ्या साईडला सोनेरी होईपर्यंत चांगलं भाजून घेऊ. दोन्ही बाजूला आपण आप्पे भाजून घेतला. आता एका प्लेटमध्ये काढून घेऊ. गरम गरम रवा आप्पे तयार आहेत. चटणी किंवा सॉस बरोबर सर्व्ह करा. अधिक चवीसाठी मिश्रणात चीज किसून घाला किंवा साखर घालू शकता. आप्पे बनवताना थोडे मिरी पावडर घातल्यावर त्याची चव अधिक वाढते. कुरकुरीत व स्वादिष्ट रवा आप्प्याचा आनंद घ्या. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.